नमस्कार. आजच्या या सविस्तर विश्लेषणात आपण एका खऱ्या अर्थानं क्रांती घडवणाऱ्या मंचाबद्दल जाणून घेणार आहोत. तो मंच म्हणजे यू-विन पोर्टल. देशातील माता आणि बालकांच्या लसीकरणासाठी हे आधुनिक तंत्रज्ञान नक्की कसं काम करतं आणि ते किती सोपं आहे हे आपण अगदी सोप्या भाषेत उलगडून पाहूया. चला तर मग थेट सुरुवात करूया. आजच्या या विश्लेषणाची रूपरेषा अशी असेल: पहिल्यांदा युनिव्हर्सल इम्युनायझेशन प्रोग्रॅम, मग यू-विन पोर्टलचा थोडक्यात परिचय, त्यानंतर जवळचं लसीकरण केंद्र कसं शोधायचं, अपॉइंटमेंटसाठी नोंदणी कशी करायची आणि शेवटी डिजिटल प्रमाणपत्र आणि ट्रॅकिंगची माहिती. भाग 1. युनिव्हर्सल इम्युनायझेशन प्रोग्रॅम म्हणजेच आपली राष्ट्रीय लसीकरण मोहीम. आता युनिव्हर्सल इम्युनायझेशन प्रोग्रॅम किंवा UIP बद्दल बोलायचं झालं तर ही जगातील सर्वात मोठ्या सार्वजनिक आरोग्य मोहिमांपैकी एक आहे. याची भव्यता लक्षात घ्यायची असेल तर ही 12 ही संख्या पहा. हा आकडा खूप महत्त्वाचा आहे कारण हा कार्यक्रम लाभार्थ्यांना तब्बल 12 वेगवेगळ्या आणि अत्यंत गंभीर आजारांपासून संरक्षण देतो. होय, अगदी पोलिओ, गोवर, क्षयरोग, घटसर्प, डांग्या खोकला आणि धनुर्वात यांसारख्या 12 लस प्रतिबंधात्मक आजारांपासून. विचार करा, दरवर्षी ऑस्ट्रेलियासारख्या देशाच्या संपूर्ण लोकसंख्ये इतक्या बालकांना आपल्याकडे लस दिली जाते. आहे ना थक्का करणारा? आणि या प्रचंड मोठ्या मोहिमेचं मुख्य ध्येय अगदी स्पष्ट आणि सोपं आहे. ते म्हणजे प्रत्येक बालकाचं आणि गर्भवती महिलेचं या 12 आजारांपासून रक्षण करणं. या विनामूल्य उपक्रमांतर्गत नवजात बालके, लहान मुले आणि गर्भवती महिलांसाठी एक पक्कं राष्ट्रीय लसीकरण वेळापत्रक निश्चित केलं आहे. थोडक्यात सांगायचं तर हे आरोग्याचं सुरक्षा चक्र तळागाळातील अगदी शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचलं पाहिजे, हाच यामागचा प्रामाणिक हेतू आहे. पुढे जाऊया. भाग 2. यू-विन पोर्टलचा नेमका परिचय काय आहे? आता साहजिकच असा प्रश्न पडू शकतो की एवढ्या मोठ्या लोकसंख्येला हा विनामूल्य कार्यक्रम प्रत्यक्षात मिळतो कसा? बरं, याचं अगदी आधुनिक आणि स्मार्ट उत्तर म्हणजे हे यू-विन पोर्टल. हे एक असं भन्नाट डिजिटल समाधान आहे जे संपूर्ण भारतातील गर्भवती महिला आणि बाळकांच्या लसीकरणाच्या प्रत्येक नोंदीचं डिजिटलायझेशन करतं. म्हणजे बघा, पूर्वीसारखं कागदपत्र गहाळ होण्याचं आता काहीच टेन्शन नाही. सगळा डेटा सुरक्षित, डिजिटल आणि अगदी पारदर्शक. आता वळूया आपल्या आजच्या सर्वात महत्त्वाच्या भागाकडे. भाग 3. जवळचं लसीकरण केंद्र कसं शोधायचं. इथून पुढची माहिती खूप प्रॅक्टिकल आहे. समजा एखाद्या गर्भवती मातेला किंवा पालकांना आपल्या आजूबाजूचं लसीकरण केंद्र शोधायचंय, तर ते कसं करणार? एकदम सोपं आहे. फक्त या 3 पायऱ्या लक्षात ठेवा. सगळ्यात आधी यू-विन पोर्टलवर जा. तिथे राज्य म्हणजे स्टेटचा फिल्टर निवडा आणि मग आपला जिल्हा म्हणजे डिस्ट्रिक्टचा फिल्टर लावा. बस, एवढ्या सोप्या पद्धतीनं परिसरातील अगदी अचूक आणि जवळचं आरोग्य केंद्र शोधता येतं. कोणतीही गुंतागुंत नाही. आणि या शोध प्रक्रियेचा सर्वात भारी फायदा माहिती आहे काय? एकदा का आपण आपलं स्थानिक केंद्र निश्चित केलं की तिथे सर्व प्रकारच्या लसी प्रत्येक सत्रात उपलब्ध असतात. म्हणजे असं नाही की आज एका लसीसाठी इकडे जा आणि उद्या दुसऱ्या लसीसाठी तिकडे. सगळं काही एकाच ठिकाणी. लसीकरणाची सगळी सोय अगदी आपल्या हाताच्या अंतरावर मिळते. आता पाहूया भाग 4. अपॉइंटमेंटसाठी नोंदणी कशी करायची. केंद्र तर शोधून झालं. आता पुढचं आणि तितकंच महत्त्वाचं पाऊल म्हणजे अपॉइंटमेंट बुक करणं. आता हे स्लाईडवरील चित्र बघा, किती सोपी व्यवस्था केली आहे. जर आपण आधीपासूनच कोविन वापरत असू तर काहीच नवीन करायची गरज नाही. तोच जुना मोबाईल नंबर वापरून यू-विनमध्ये सहज प्रवेश करता येतो. तिथे महिला स्वतःला गर्भवती म्हणून टॅग करू शकतात किंवा आपल्या बालकाची नोंद करू शकतात. आणि जर पूर्णपणे नवीन युजर असू तरीही काळजी नाही. वेब पोर्टल, अँड्रॉइड ॲप किंवा अगदी थेट लसीकरण केंद्रावर प्रत्यक्ष जाऊन म्हणजेच वॉकिंग करूनही नाव नोंदणी करता येते. या ऑनलाईन शेड्युलिंगचा खऱ्या अर्थाने खूप मोठा फायदा होतो. आपल्या वेळेनुसार, कुटुंबाच्या सोयीनुसार योग्य वेळ आणि ठिकाण निवडण्याचं स्वातंत्र्य या डिजिटल प्लॅटफॉर्मने दिलं आहे. रांगेत तासनतास उभं राहण्याचं टेन्शन नाही, वेळ वाचतो आणि सगळी लसीकरण प्रक्रिया एकदम सोपी आणि तणावमुक्त होऊन जाते. आता शेवटचा आणि महत्त्वाचा भाग. भाग 5. डिजिटल प्रमाणपत्र आणि ट्रॅकिंग. बरं, लसीकरण झालं म्हणजे काम संपलं असं नाही. तिथून बाहेर पडल्यावरही यू-विनची जादू सुरूच राहते. ही सिस्टीम पूर्णपणे स्वयंचलित असल्यामुळे पुढच्या डोसची वेळ झाली की बरोबर मोबाईलवर SMS रिमाइंडर येतो. शिवाय युनिव्हर्सल QR कोड असलेलं लसीकरण प्रमाणपत्र लगेच मिळतं. सगळा रेकॉर्ड रिअल टाईममध्ये अपडेट होतो. एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे याच प्लॅटफॉर्मवर लहान मुलांसाठी आणि स्वतःसाठी आयुष्मान भारत हेल्थ अकाउंट म्हणजेच ABAचे ID सुद्धा तयार करता येतो. आणि हे सगळं हिंदीसह तब्बल 11 प्रादेशिक भाषांमध्ये उपलब्ध आहे. भाषेचा कोणताही अडथळा नाही. शेवटी
या संपूर्ण प्रणालीचं यश कशात आहे तर ते आहे अचूक पडताळणीमध्ये. प्रत्येक डोसची रिअल टाईम पडताळणी होते. म्हणजे हे केवळ कागदावरचे आकडे नाहीत बरं का. प्रत्येक नोंद एका निश्चित व्यक्तीशी जोडलेली असते. यामुळे बनावट नोंदींना पूर्णपणे आळा बसतो. एक अत्यंत सुरक्षित आणि अचूक आरोग्य रेकॉर्ड कायमस्वरूपी तयार होतं आणि खऱ्या अर्थाने लाखो नागरिकांचं आरोग्य सुरक्षित राहतं. युविनसारख्या प्लॅटफॉर्मने आपल्या देशाच्या भविष्यातील आरोग्य सेवांचा एक अत्यंत भक्कम पाया रचला आहे, यात काहीच शंका नाही. अशा तंत्रज्ञानामुळे येणाऱ्या काळात आरोग्य क्षेत्रात मोठी क्रांती घडेल हे नक्की. पण या विश्लेषणाचा शेवट करताना एक विचार नक्की करा. आज रिअल टाईम डिजिटल ट्रॅकिंगमुळे लाखो लोकांचं आरोग्य सुरक्षित होत आहे. मग भविष्यात हे डिजिटल प्लॅटफॉर्म्स सार्वजनिक आरोग्याची आणखी कोणती नवी शिखरे गाठतील? विचार करण्यासारखी गोष्ट आहे ना. चला तर मग आज इथेच थांबूया.